राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपलेली आहे. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस 2019 ला सत्ता बसली त्यावेळेस 170 आमदारांचं पाठबळ होतं. आता ते 165 वर आलं होतं. बहुमत ताब्यात होतं आणि तरी सुद्धा झालेला पराभव हा सर्वांच्या जिव्हारी लागलेला आहे. मॅन ऑफ द मॅच हे देवेंद्र फडणवीस ठरलेले आहेत. म्हणजे खरं तर ज्यांची सत्ता असते त्या सत्ताधाऱ्यांकडे अपक्षांचा ओढा असतो. 3 पक्षांची ताकद आणि सत्ता हे समीकरण एकत्र आल्यानंतरही 165 आमदारांचं पाठबळ असतानाही झालेला पराभव हा खरा तर चिंताजनक आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किती फटका बसला की त्यांना किती फटका बसेल यापेक्षा शिवसेनेला सर्वात मोठा फटका बसलेला आहे. कारण आता देवेंद्र फडणवीस हे खूप पुढे निघून गेलेले आहेत. म्हणजे त्यांचा पहाटेचा जो शपथविधी होता तो प्रयोग त्यांचा फसला होता. त्याच्यानंतर ही जी आता त्यांनी खेळी खेळली होती राज्यसभेची, ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली सर्वात मोठी खेळी होती. ही जर खेळी फसली असती तर गोपीनाथ मुंडे समर्थक जे आहेत, सध्याच्या पंकजा मुंडेंचं सगळं जे चालू आहे ते समर्थक, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक आणि साहजिकच तिन्ही पक्षांतील आक्रमक नेते यांनी देवेंद्र फडणवीसांना सळोकी पळ करून सोडलं असतं. आणि म्हणून ही खेळी खूप महत्वाची होती. ही जी खेळी होती ती आता देवेंद्र फडणवीस हे आता जिंकलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा उदो उदो सुरू आहे. त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत. म्हणजे महाविकास आघाडीने नेमकं काय इलेक्शन लढून साधलं, त्याच्यापेक्षा शिवसेनेला या लोकांनी कसं फसवलं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता खापर फोडणं सुरू आहे. अपक्षांवर खापर फोडलं जात आहे. प्रत्यक्षात अजून 2-3 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने या सगळ्या राजकारणाची, राजकीय घडामोडींची कारणमीमांसा जेव्हा होईल तेव्हा लक्षात येईल की घरभेदी हे घरातलेच होते. त्याची सूत्र कोणी हलवली हे जर शोधायचं असेल तर फार लांब जायची गरज नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे जरी संशयाने बघितलं तरी लक्षात येईल की खेळी नेमक्या कशा खेळल्या गेल्या आणि शिवसेनेचा पराभव कसा झाला. शिवसेनेकडे अनेक गोष्टी नव्हत्या, त्या गोष्टी जमूही दिल्या नाहीत. जी राजकीय गणित मांडायची असतात, जे राजकीय रणनीतिकार असतात ते देवेंद्र फडणवीसांनी वापरले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरल्या. निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची असते. तिथे या सगळ्या गोष्टी करायच्याच असतात. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ईडीचा धाक दाखवला असेल, म्हणजे अनेक अपक्ष आमदार असे आहेत की त्यांची अनेक प्रकरणही पेंडिंग आहेत. म्हणजे अगदी त्यांच्या मानेवर तलवारी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ईडीचा धाक दाखवलेला असेल, अगदी घोडेबाजार झाला असेल किंवा आणखी कोणत्या गोष्टी ज्या झाल्या असतील त्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी ताकदीने केल्या. खरं तर ह्या गोष्टी सत्ताधारी पक्षालाही करता आल्या असत्या. त्यांच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे सीआयडी आहे, तुमच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आहे, पोलीस बळ आहे. ते खूप मोठ्या गोष्टी तुमच्याकडेही आहे. पूर्ण महाराष्ट्र राज्याचं जे सत्ताकारण आहे ते तुमच्या हातामध्ये. म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठवून तुम्ही अटक करू शकता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यांच्यापुढे अपक्षही काहीच नव्हते. म्हणजे अपक्षांना धाक दाखवणं किंवा अपक्षांना इतर गोष्टींचे आमिष देणं हे यांनाही शक्य होतं, मात्र ते हवेत राहिले. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की शिवसेना ही बॅकफूटवर आली. एक बरं झालं की 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेने काय कमावलं आणि काय गमावलं हे आता सगळं पुढे आलंय. शिवसेनेचे ही डोळे उघडले असतील की आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण, आपण फसतोय कुठे. आणि म्हणून आता शिवसेनेने उरलेली 2.5 वर्ष जी आहेत ही 2.5 वर्ष जर सत्ता भोगायची ठरवली, शिवसेना पुढे आणायची ठरवली तर ते आणू शकतात. फक्त त्यांनी 3-4 गोष्टी केल्या पाहिजेत.
मात्र ते 2.5 वर्षामध्ये कुठेही होताना दिसले नाहीत. त्यांनी पहिली गोष्ट करायला पाहिजे, म्हणजे या अपक्षांनी सत्ताधाऱ्यांना दगा का दिला याचं प्रमुख कारण की अपक्ष हे सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जवळच्या माणसांना दुखावलं, अनेकांचे पत्ते कट केले, मंत्रिमंडळातून त्यांना जावं याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक पक्षातील नेत्यांना त्यांनी संपवलं. मात्र अपक्षांशी त्यांचा सलोखा किंवा विरोधकांशी त्यांचे संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे होते, हे कोणीही मान्य करेल. म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अपक्षांना सांभाळलं होतं. अपक्ष किंवा विरोधी पक्षातील आमदार हे त्यांच्या खूप जवळचे होते आणि त्याचा फायदा ह्या निवडणुकीमध्येही त्यांना झाला. ज्यावेळेस हे सगळे अपक्ष एकत्र आले, या 22 अपक्षांची मोड बांधली गेली. म्हणजे खरं तर सूचक म्हणून हे सगळे अपक्ष होते. ज्यावेळेस फॉर्म भरला संजय पवारांचा तेव्हा ही सगळी मंडळी सूचक म्हणून होती. आता सूचक असलेले आमदार या शिवसेनेचे तंबूतून कधी पळून नेले हे शिवसेनेलाही कळलं नाही. त्याच्या मागचं कारण अपक्षांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष होता. त्याच्यामध्ये आशिष जयस्वाल नावाचे जे आमदार आहेत, म्हणजे पुढे ते शिवसेनेतून निवडून आले होते, नंतर ते अपक्ष म्हणून निवडून आले. या आशिष जयस्वालनी थेट मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मंत्री टक्केवारी मागतात. या आमदारांकडून ही टक्केवारी मागितली जाते. मंत्रालयामधला भ्रष्टाचार हा प्रचंड आहे, जे कोणीही ते अगदी नाकारणार नाही. मंत्रालयामध्ये काय चालतं, पण अपक्ष आमदार ज्यांची तुम्हाला वेळोवेळी मदत लागणार आहे त्या आमदारांकडून ही टक्केवारी मागितली जाते. त्याच वेळेस शिवसेनेनी त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यायला पाहिजे होती. मंत्रालयामधला जो कारभार चालतो तो अत्यंत भ्रष्ट पद्धतीने चालतो आणि मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची कमांड नाही असं जे सांगितलं जातं ते बऱ्याच अंशी खरं आहे. सध्या तरी मंत्रालयावर पूर्णतः कमांड ही अजित पवारांची आहे. अजित पवार सांगतील तेच होत आहे, अधिकारी त्यांचंच ऐकतात. पूर्ण महाराष्ट्रभर ते चाललंय आणि सत्ता शिवसेनेची, मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि त्याचा फायदा हा शिवसेनेला होत नाही. मात्र काही चुकीचं झालं, काही वाईट घडलं की मात्र ठाकरे सरकार म्हणून त्यांच्यावर दोष येतो. दोष किंवा चुकीच्या ज्या गोष्टी घडतात त्या ठाकरे सरकारच्या कारकिर्दीमध्ये घडल्या जातात आणि या चांगल्या गोष्टी होतात त्या महाविकास आघाडीच्या अर्थात राष्ट्रवादीच्या फायद्याच्या दृष्टीने होतात. हे असं जे चित्र जे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मंत्रालयातला भ्रष्टाचार हे खूप मोठं कारण आहे. म्हणजे अपक्ष दुखावले, अपक्षांची कामं होत नाही, अपक्षांना मंत्री भेटत नाही, अपक्षांकडूनच मंत्री टक्केवारी मागतात. अपक्ष ही गोष्ट फार लांबची आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनही टक्केवारी घेतली जाते, पैसे घेतले जातात, त्याशिवाय कामं होत नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक खंत आहे की पदाधिकाऱ्यांची मंत्रालयामधली कुठलीही प्रकारची कामं होत नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता कमांड घेताना पूर्ण मंत्रिमंडळावर त्यांचं वर्चस्व पाहिजे आणि त्याचबरोबर अधिकारी ताब्यात पाहिजे. जो काही भ्रष्टाचार सुरू आहे तो आमदार वारंवार सांगतायत. म्हणजे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अनेकदा या भ्रष्टाचाराला वाचा फोडलेली आहे. ज्या पद्धतीने अधिकारी वागतायत, ज्या पद्धतीने मंत्री वागतायत याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली आहे आणि तरी सुद्धा तो भ्रष्टाचार थांबत नाही. पहिल्यांदा हा जर भ्रष्टाचार थांबवला म्हणजे पहिल्यांदा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालाय की मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत या मुख्यमंत्र्यांनी 1 रुपयाची लाच कोणाकडून मागितली नसेल, पैसे घेतले नसतील अशी परिस्थिती. म्हणजे याच्या आधीचे मुख्यमंत्री जर बघितले तर त्यांनी खोयाने पैसा ओढलाय. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये तसं करून बोलणार नाही आणि म्हणून चांगला मुख्यमंत्री मिळाला. मात्र त्या मंत्रिपदाचा, त्या मुख्यमंत्री पदाचा काय कुठल्याही प्रकारचा फायदा हा शिवसेनेला होताना दिसत नाही. ही एक खंत आहे. म्हणजे सर्वत्र जर आपण बघितलं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंबहुना मुंबईमध्ये सगळ्यांना आनंद हा झाला की फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत. म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून आजपर्यंत शिवसैनिक हे आनंद मानतायत, भाजपची जिरवली म्हणून आनंद उत्सव साजरा करतायत. पण त्याच्या पलीकडे सत्ता आल्यानंतर शिवसेनेला नेमकं काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून तसं मंत्रालयातील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, तसं दुसरा जो प्रकार राबवायला पाहिजे, दुसरी प्रक्रिया राबवायला पाहिजे ती म्हणजे पदाधिकाऱ्यांना न्याय देणं. आज शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. म्हणजे खूप लोक वेगवेगळ्या अपेक्षेने पक्षाकडे बघतायत, सत्तेकडे बघतायत. मात्र महामंडळ, मंत्रीपद, नेतेपद ही सगळी सोडा.
साधं एससीओ पद त्याचं वाटप झालेलं नाहीये. म्हणजे शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यालाही कुठलं पद मिळालेलं नाहीये. वरिष्ठ पदाधिकारी असतील म्हणजे अगदी जिल्हा प्रमुखांपर्यंत जे लोक असतील त्यांच्यावरही कमालीचा अन्याय होताना दिसतोय. म्हणजे सत्ता शिवसेनेची, आता शिवसेनेमध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत तेही ही सत्ता आमची आहे हे सांगायला गजावत नाहीत, एवढी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांची कामं ही मंत्रात झाली पाहिजेत. आज आमदारांकडून पैसे घेतले जातात, पदाधिकाऱ्यांना कोणी विचारतही नाही. आणि त्याच्यामुळे जी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची पकड आहे ती ढिळी होत चालली आहे. आणि त्याच्याच बरोबर राष्ट्रवादीची पकड ही वाढत चाललेली आहे. म्हणजे अजित पवार ज्या पद्धतीने निधी वाटप करतात, म्हणजे सगळ्याच आमदारांची तक्रार, म्हणजे काँग्रेस पासून तर शिवसेनेपासून सगळेच आमदार जे आहेत त्यांची तक्रार आहे की आम्हाला निधी मिळत नाही. तो निधी सगळ्याच्या सगळ्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जातो. त्यांनी राष्ट्रवादी ही स्ट्रॉंग करायला लागली. आणि म्हणून जसं पहिलं कारण मी सांगितलं की मंत्र्यातला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, त्याच्यामुळे सगळे अपक्षच काय, सगळी जनता खुश होईल, विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही, पदाधिकाऱ्यांना जर न्याय दिला तर शिवसेना अजून स्ट्रॉंग होईल. म्हणजे सत्ता असताना शिवसेना स्ट्रॉंग आहे तर शिवसेना पक्ष वाढतोय असं कुठेही दिसत नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर ही सत्तेच्या काळामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झाला होता. विधान परिषदेमध्ये अगदीच गोपी किशन बाजेरी यांचा पराभव झाला होता. आता सत्ता असताना संजय पवार पराभूत झालेले आहेत. ते सत्तेचा फायदा नेमका होतोय कोणाला, तर सत्तेचा फायदा हा फक्त आणि फक्त राष्ट्रवादीला होतोय असं दिसतंय. आणि म्हणून तिसरं कारण जे आहे हे राष्ट्रवादीचं राजकारण ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे आता ज्या घडामोडी घडल्या त्या जर बघितल्या, ज्या अपक्षांची नावं संजय राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर घेतली, हे अपक्ष आमदार हे अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत, ते त्यांच्या जवळचे आहेत. म्हणजे अजित पवारांनी शब्द टाकला असता किंवा अजित पवारांनी निधीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढा निधी देतो, विकास निधी देतो असं काहीही सांगितलं असतं तरी हे आमदार हे अजित पवारांचं त्यांनी ऐकलं असतं. सगळ्यात मोठा खापर रोष हा हितेंद्र ठाकूर यांच्यावर फोडला जातो की बहुजन विकास आघाडीची जी 3 मतं होती ती मिळाली नाही. हितेंद्र ठाकूर आणि शरद पवारांचं नातं हे सगळ्यांना माहिती आहे. जे शरद पवार सांगतील ते हितेंद्र ठाकूर ऐकतील अशी परिस्थिती कालही होती, आजही आहे. ज्यावेळेस सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळेस सर्वात जास्त त्रास जो हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानींना दिला गेला तो शरद पवारांमुळे. आणि शरद पवारांनी शेवटपर्यंत पप्पू कलानी असतील, हितेंद्र ठाकूर असतील यांची पडत्या काळामध्ये बाजू घेतली. म्हणजे आजही हितेंद्र ठाकूरांनी सांगावं आणि शरद पवारांनी ऐकावं अशी परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये, अशा या अटीतटीच्या लढतीमध्ये शरद पवारांनी जर शब्द टाकला असता आणि हितेंद्र ठाकूरांनी ऐकलं नाही असं शक्यच नाही. म्हणजे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. म्हणजे शरद पवार जर ताकदीने या निवडणुकीत उतरले असते तर शिवसेनेचा पराभव हा कधीही झाला नसता. एवढी चांगली परिस्थिती होती. जे 22 अपक्ष आमदार आहेत, या 22 मधले 10 देवेंद्र फडणवीस फोडू शकतात हे कोणालाही विश्वसनीय वाटत नाही. पुन्हा राजकीय पक्षांची मतं फुटण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण मतं तुम्ही देताना तुम्हाला मतं दाखवायचं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तो प्रकार आहे की तुम्हाला मतं तुमच्या प्रतोदारांना किंवा पक्षप्रमुखांना जे कोणी असतील तिथे त्यांना तुम्हाला दाखवावं लागतं. त्याच्यामुळे राजकीय पक्षांची मतं फुटणं शक्यच नव्हतं. अपक्षांचा तो प्रश्न नव्हता, कारण अपक्ष जे आहेत त्यांचं गोपनीय पद्धतीचं मतदान होतं. त्यामुळे त्यांनी मतदान कोणाला केलं हे शेवटपर्यंत कळणार नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी ईडीची भीती दाखवली की त्यांनी पैसे दिले किंवा आणखीन काय केलं, काही घोडेबाजार केला, हे सगळं असतं तरी या 22 लोकांच्या बाबतीमध्ये तिथे ते मत कळलं नसतं, समजलं नसतं. आणि एकूणच परिस्थिती जी होती ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती. त्याच्यामुळे संजय पवार जिंकल्यानंतर अपक्षांवर फारसं खापर फुटलं नसतं. शरद पवारांनी जर मनामध्ये आणलं असतं तर 100% संजय पवार निवडून आले असते. मात्र शरद पवारांच्या ते मनामध्ये नसावं, कारण ज्या पद्धतीने कोठे वाढून घेतलेले, काँग्रेसने अतिरिक्त मतही स्वतःकडे घेतली, दुसऱ्या पसंतीचं मतही हे शिवसेनेला दिलेलं नाहीये. म्हणजे अजून 2-3 दिवसामध्ये जे फटाके फुटतील त्याच्यामध्ये लक्षात येईल की दुसऱ्या पसंतीची मतं ही या लोकांची गेली कुठं. आणि म्हणून जे काही राजकारण घडलंय की जे काही महाराष्ट्रात चाललंय ते फक्त राष्ट्रवादीचाच सत्तेचा फायदा घेते असं दिसतंय. आणि म्हणून शिवसेनेने राष्ट्रवादीचं राजकारण ओळखायला पाहिजे. म्हणजे 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी वाढली, शिवसेना ही कमी होत चालले, पक्ष वाढताना तो दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आता
महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या तोंडावर आहेत, त्याच्यात ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर राष्ट्रवादी तिथे शिवसेनेला वरचढ ठरेल. शिवसेनेपेक्षा जास्त जागांवर ते लोक जिंकतील अशी परिस्थिती अजित पवारांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रबळ राजकीय नेता म्हणून कोण असेल तर तो अजित पवार आहे. आत्ता ज्या घडामोडी घडल्यात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बळ हे देवेंद्र फडणवीसांना मिळाले. देवेंद्र फडणवीसांची जी राजनीती जी दिसली येतात सगळ्या लोकांना ती खूप मोठी होती. त्यांनी एकच गोष्ट सांगायची ते की मी सांगतो तसं फक्त मतदान करा. शिवसेनेकडे नेमकी तीच गोष्ट नव्हती की शिवसेनेकडे रणनीतिकार नव्हते, जे तज्ञ मंडळी जी असतात ती नव्हती. इथे फक्त बोल घेवडे होते. म्हणजे बाईक दिसला की बोलणार, वाटेल ते बोलणार, नको तेवढं बोलणार. आणि त्याच्यामध्ये जो काही बाबुलगाव उभा केला जातो तो पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचवला जातो आणि त्याच्यानंतर आम्हीच जिंकणार, हे जे हवेतली गणितं म्हणतात. या सगळ्या निवडणुकीच्या घडामोडीमध्ये जर देवेंद्र फडणवीसांचं जे वाक्य बाहेर आलं असेल ते फक्त एकच होतं की आमदारांनी त्यांनी असं सांगितलं की मी सांगतो तसं मतदान करा, आपणच निवडून घेऊ. म्हणजे निवडून येण्याची खात्री नसताना, महाविकास आघाडीकडे संख्याबळ असताना केवळ रणनीतिकार जे होते देवेंद्र फडणवीसांच्या जवळ, त्या लोकांनी जी रणनीती आखली त्याच्यामध्ये हा विजय झालेला आहे. जे देवेंद्र फडणवीस काय करतात, त्यांच्या खेळी काय असतील हे त्यांच्या पक्षातील लोकांनाही माहीत नव्हत्या. त्यामुळे सर्वत्र शासकता होती आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हेही गाफील होते. राष्ट्रवादी त्यांचा कोठा घेऊन मोकळी होती, काँग्रेस मोकळी होती, त्यामुळे त्यांना फारशी चिंता नव्हती. मात्र शिवसेना तिथे गाफील राहिली. त्याचं कारण असं आहे की जी टीम सध्या आहे शिवसेनेमध्ये वरिष्ठ नेत्यांची, ती टीम आता बऱ्यापैकी बदनाम झालेली आहे. त्यांच्यावर ईडीच्या धाडी पडलेल्या असतील, त्यांच्या चौकशा सुरू असतील किंवा आणखीन ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये हे लोक प्रचंड बदनाम झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांचा गेम कधीही करू शकते, त्यामुळे ते त्यांच्याही आहारी गेलेले आहेत. त्यांच्या विरोधात फार काही करतील असं वाटत नाहीये. त्याच्यामुळे ही टीम या निमित्ताने लक्षात आलंय की ही टीम फेल्युअर आहे आणि म्हणून त्या टीम बदलली पाहिजे. रणनीतिकार जे आहेत, तज्ञ मंडळी जे आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घडामोडी घडवून आणणारी जी लोक आहेत ही जवळ वाढली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी नेमकं तेच केलं. ही सगळ्या लोकांची मोठ बांधलेली आहे. कोणाला कुठून कधी उचललं हे शिवसेनेच्या कुठल्याही माणसाला कळलं नाही. जेव्हा निकाल लागला त्याच्यानंतर 6 तासांनी संजय राऊत सांगतात की हे 3 आमदार आणि हे बहुजन विकास आघाडी हे फुटले. म्हणजे मतदान झाल्यानंतर ज्यावेळी जो घोळ झाला आणि निकाल लांबला गेला तोपर्यंत सगळेजण सांगत होते की आम्हीच निवडून येणार. मात्र ही लोक फुटलेत हे त्यांना मतदान झाल्यानंतर कळलं आणि आता कळतंय की ही लोक फुटलेली नाही आहेत, फुटलेली वेगळेच होते. याचाच अर्थ यांच्याकडे खरी माहिती नव्हती, यांना खरी माहिती पोहोचू दिली नाही, यांच्याकडे पोहोचवली नाही. यांच्याकडे जे काही पोहोचवलं ते चुकीच्या पद्धतीने पोहोचवलं. म्हणून पहिली गोष्ट, मंत्र्यांचा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्याय दिला पाहिजे. तिसरी गोष्ट, राष्ट्रवादीचं राजकारण ओळखलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, ही आता टीम बदलली पाहिजे. वरिष्ठ नेत्यांची जी टीम आहे ती बदलली पाहिजे. राजकीय रणनीतिकार हे खूप महत्वाची भूमिका बजावतात हे आता या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस हे आता उजवे ठरलेले आहे. आता या पराभवापासून धडा घेणं गरजेचं आहे. हा जर धडा शिवसेनेने घेतला नाही तर सत्तेचा फायदा, म्हणजे सत्ता ही वापरायची असते, सत्ता ही उपभोगायची असते आणि त्या सत्तेचा फायदा जर पक्षासाठी झाला नाही तर सत्ता येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून त्याला काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून या 4 गोष्टींवर आता शिवसेनेने जर लक्ष दिलं तर शिवसेना पुन्हा एकदा उभारी घेईल. म्हणजे एका पराभवाने फार काही घडामोडी घडल्यात, जसं वातावरण पेटवलं जातं, सांगितलं जातं, तसं काही घडलेलं नाहीये. म्हणून शिवसेनेने या 4 गोष्टींवर जर काम केलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल.